नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? जोरदार थंडी चालू झालेली आहे. म्हटलं चला काहीतरी मस्त पौष्टिक बनवायलाच पाहिजे. त्याचसोबत एक छान किस्सा पण सांगते. 2 वर्षापूर्वी मी पुण्यात जेव्हा राहायला नवीन गेले होते, 1-1.5 वर्षच पुण्यात राहिले होते मुलीच्या शिक्षणासाठी. त्यावेळेस ना मी पेट्रोल भरायला पहिल्यांदाच त्या पेट्रोल पंपवर गेले. जस्ट शिफ्ट झाले होते आणि 2-3 रांगा होत्या. त्याच्यामुळे ना मला एक्झॅक्ट लक्षात नाही आलं की पेट्रोलची रांग कुठली आहे, कुठे उभं राहायचं. तर मी चुकून एका रांगेत उभे राहिले आणि तेवढ्यात जोरात एक बाई मागनं ओरडल्या, "ओ मॅडम, तुम्ही कोण लागून गेलात? कसे काय तुम्ही पेट्रोल पंपच्या इथे मध्ये रांगेत उभे आहात? व्हा मागे." मला इतकं दचकल्यासारखं झालं. असं वाटलं की बापरे, आपण काय मोठा गुन्हा केला आहे. मी चुपचाप मागे आले. मला नंतर लक्षात आलं की अरे, आपण कोणाच्या तरी जागेवर चुकून उभं राहिलेलो आहोत. आणि मी शांतपणे विषय काय वाढवला नाही. मी मागे येऊन उभे राहिले आणि मग पेट्रोल भरलं. काय 5 मिनटं लागले वेळ. मला काही घाई नव्हती किंवा कुठे जायचंही नव्हतं. मग थोडं पुढे गेल्यानंतर ना त्या बाई साईडला होत्या. त्यांचा टर्न आला आणि ते उभ्या होत्या. तर मी जाऊन म्हटलं, "मॅडम, तुम्ही जोरात ओरडलात, पण खरं सांगू का, मी नवीन आहे, मला माहिती नव्हतं. तुम्ही हेच जर का नम्रपणे प्रेमाने सांगितलं असतं तर जरा बरं वाटलं असतं." आणि मला काही असं 5 मिनिटाच्या उशिराने काही फरक पडला नसता. तर ते म्हणाले, "नाही, तुम्ही अशा कशा उभे राहिला?" "हो," म्हटलं, "मला माहिती नव्हतं, मी नवीन आहे." पण मग त्यांना थोडंसं गिल्टी फील झालं. मग ते म्हणाले, "सॉरी, पण जरा असं मला घाई होती, मला जायचं होतं कुठेतरी वगैरे," असं काहीतरी त्या बोलल्या. पण माझा प्रश्न असा आहे की आपण मुळात एवढं ओरडतोच कशाला? एवढा राग, संताप आजकाल लोकांमध्ये इतका वाढत चालला आहे. मला असं वाटतं आपण सगळेच जण खूप स्ट्रेस झालो आहोत आणि त्याच्यामुळे ना आपण दुसऱ्याचा आजकाल विचारच करत नाही. आपण म्हणतो आपल्याला मॅनर्स पाहिजेत, असं पाहिजे, तसं पाहिजे, पण व्यावहारिक आयुष्यात ना आपण खूप रूडली, उर्मटपणे लोकांशी बोलत असतो. तर मला हे कुठेतरी खटकतं. म्हणजे ठीक आहे, आणि अनोळखी लोकांची जर का आपण इतक्या वाईट ह्यानी बोलत असू, तर घरच्यांची, जी हक्काची लोकं आहेत त्यांच्याशी तर आपण काय पद्धतीने बोलत असू ह्याचा विचारच करायला नको. हा एक छोटासा किस्सा म्हणून सांगितला की लोकांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम, रिस्पेक्ट, पोलाइटनेस, चांगलं बोलावं, नम्रपणे बोलावं हे काही राहिलेलंच नाही आहे. आणि ज्याच्यामध्ये हे असतं ना, तो नेहमीच उठून दिसतो आणि लोकांना हवाहवासा वाटतो. फ्रस्ट्रेशन असतं, जेलसी असते, राग असतो. हे सगळे आपल्यातले जे दोष असतात ना, हे प्रकर्षाने बाहेरच्या माणसाला दिसतात. तर मला असं वाटतं आपण जेव्हा सेल्फ वर्क करतो, तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करून बेस्ट व्हर्जन